आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. गट्टू आणि चिंकी बाहेर गार्डन मध्ये इतर मुलांसोबत खेळत असतात. तेवढ्यात गुड्डी देखील तिथे काही प्लेट्स घेऊन तिथे येत असते. अरे गुड्डी, हे काय आणलंयस? सगळ्यांसाठी नाश्ता पाठवलाय आईने. आज आईबाबांची अॅनिव्हर्सरी आहे ना? वाव, या तर पेस्ट्री आहे. हो, सोबतच सगळ्यांसाठी चिप्स आणि समोसेही आहेत. तुम्ही सगळे एन्जॉय करा. पण गुड्डी, तू आईबाबांसाठी काय केलंस? बबलू काकांसोबत बाजारात जाऊन मी आईसाठी साडी घेतली आणि बाबांसाठी मॅचिंग कुर्ता. दोघांनीही आता तेच घातलंय. तुम्ही सगळ्यांनीही थोड्या वेळात घरी या. आपण सगळे डान्स करू. आता मी जाते. तेवढ्यात चिंकी गट्टूकडे वळून म्हणते, गट्टू, लक्षात आहे ना, पुढच्या आठवड्यात आपली आईबाबांची ही अॅनिव्हर्सरी आहे. आपल्याला आत्तापासून तयारी करायला हवी. असं नको व्हायला की गुड्डी सारखं आपल्याला अगदी शेवटच्या क्षणी आठवेल. हो, तू बरोबर बोलतेस चिंकी. पण काय प्लॅन करायचा? काहीतरी वेगळं करूया. वेगळं काय? थांब, आत्ता खेळूया. थोड्या वेळाने दोघे एकत्र विचार करू. ठीक आहे. थोड्या वेळाने आई घरी जेवायला बोलावते. बाबाही ऑफिसमधून येतात. सगळेजण डिनर टेबलवर डिनर करत असतात. तुम्हाला राकेशकडे पार्टीला जायचं होतं ना? अगं, वेळ कुठे मिळतोय. आधी घर, मग ऑफिस, मग परत वीज बिलाचं ऑफिस. असं वाटतंय आता जीवन असंच जगावं लागणार. पण तुलाही सरिताकडे बेबी शॉवरला जायचं होतं ना? जाऊन आलीस? अहो, कसं जाणार? दुपारी ह्या दोघांची शाळेतून येण्याची वेळ असते. मग जेवण, गट्टू चिंकीचा अभ्यास. वेळच मिळत नाही. कॉलेजच्या मैत्रिणींना भेटून खूप वर्ष झालीये. दोघेही उदास होऊन जेवत असतात. गट्टू चिंकी हे सगळं पाहत असतात. दोघेही आपापल्या रूम मध्ये येतात. दोघेही प्लॅन बनवतात की आईबाबांच्या मित्रमैत्रिणींना सरप्राईज पार्टीला बोलवायचं. पण हे कसं करायचं? आजी आणि आजोबांना आपण ह्यात इन्व्हॉल्व करू. फोनमधून सगळे नंबर घेऊन तेच त्यांना बोलवू शकतात. वाव, आई किती खुश होईल ना तिच्या मैत्रिणींना भेटून. येस, जसं मला बंटीला भेटल्यावर छान वाटतं. अॅनिव्हर्सरीचा दिवस येतो. आई आणि बाबा घरातच बसलेले असतात की अचानक त्यांचे सगळे मित्र घरी येऊन म्हणतात, सरप्राईज. अरे राकेश, साहिल, सुरेश, तुम्ही सगळे? अरे बाप रे, कविता, सिमरन, सुधा, तुम्ही सगळ्या? हे कसं झालं आणि कधी झालं? तुझ्या सासूबाईंचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं तुला भेटून अनेक वर्ष झाली होती. मी स्वतःला थांबवू नाही शकले. हो मित्र, इतके दिवस कामामुळे भेटणं पेंडिंग होतं. असं म्हणत ते बाबांना घट्ट मिठी मारतात. तेवढ्यात सोसायटीतले अंकल खाण्याचं सामान एका व्यक्तीसोबत घेऊन येतात. अरे, हे सगळं कोणी सांगितलं तुम्हाला? गट्टू आणि चिंकीने. त्यांनी मला सरप्राईज पार्टी बद्दल सांगितलं होतं. किती लोक येणार आहेत तेही सांगितलेलं. म्हणून मी सगळ्यांना खायला घेऊन आलोय. हे सगळं पाहून आई भावनिक होते आणि गट्टू आणि चिंकीला प्रेमाने म्हणते, इतकं प्लॅनिंग केलं आमच्यासाठी? हो मुलांनो, तुम्हाला माहिती नाही तुम्ही आज आमच्यासाठी काय केलं. असं वाटतं शाळा आणि कॉलेजचे दिवस पुन्हा आलेत. हॅपी अॅनिव्हर्सरी बाबा. हॅपी अॅनिव्हर्सरी आई. तुम्ही दोघं खुश आहात ना? त्या दिवशी जेव्हा तुम्ही दोघं टेबलवर उदास होऊन बोलत होता त्याच वेळेस आम्ही दोघांनी प्लॅन केला होता. हो, ह्या सगळ्याचं पूर्ण क्रेडिट या मुलांनाच जातं. आणि चेअरमनजींनी तर जेवण आणून देण्याची मदत केली. नाहीतर तुम्हा दोघांना आम्ही सरप्राईज नसतो देऊ शकलो. परत राकेश येऊन म्हणतो, किती गोड मुलं आहेत ही. गॉड ब्लेस यू मुलांनो. आता काय नुसतेच उभे राहणार? नाचा आगा मुलांनो, तुम्ही सुद्धा. आज मी, गट्टू आणि चिंकी किचन सांभाळणार. हो आजी, आणि खबरदार आई, जर तू किचन कडे वळालीस तर. गट्टू आणि चिंकी आजी सोबत सगळ्यांसाठी खाणं सर्व करत असतात. चिंकी एका छोट्या बाउल मध्ये सगळ्यांसाठी गुलाबजाम ठेवत असते, तर गट्टू प्लेट्स डायनिंग टेबल वरती सजवून ठेवत असतो. चिंकी, तू परत एकदा वाट्या चमचे ताटं बघून घे, कमी नको पडायला. आणि हो मुलांनो, आईस्क्रीम सगळ्यात शेवटी उघडूया. जेव्हा सगळे डायनिंग टेबलवर येतील तेव्हा सांगा. मी 2 मिनिटात बिर्याणी गरम करून देईल. हो आजी. तिकडे हॉल मध्ये सगळेजण नाचत असतात.
सुधा, तुला फाल्गुनी पाठकची गाणी आठवतात? आपण त्यावर नाचायचो. आणि हॉलमध्ये गाणं वाजू लागतं आणि आई बाकी मैत्रिणींसोबत अतिशय मस्त मजेत नाचते. आठवतंय ना, या गाण्यावर आपण दोघीच कॉलेजच्या अॅन्युअल फंक्शनला नाचलो होतो. अरे तुम्ही मग आज दोघी का थांबले आहात? होऊन जाऊ द्या जुगलबंदी. हो आई. हो आई, तू नाच ना मावशी सोबत, मी व्हिडिओ काढतो. पण यावेळेस दुसरं गाणं लाव. बाबा परत गाणं चालू करतात आणि गाणं वाजू लागतं. आई आणि सिमरन काकू अगदी तालामध्ये नाचू लागतात. दोघी खुश होऊन एकमेकांना मिठी मारतात. थँक्यू सिमरन फॉर कमिंग. माय प्लेजर. तेवढ्यात आजी सगळ्यांना जेवायला बोलावते. सगळेजण आपापल्या प्लेट्समध्ये जेवण घेतात. जेवण खूप मस्त झालंय आंटी. अरे थँक्यू म्हणायचंय तर ह्या मुलांना म्हणा. सगळा प्लॅन ह्यांचा होता, मी फक्त यांना मदत केली. आई हे ऐकून भावूक होऊन जाते. थोड्या वेळाने सगळेजण निघून जातात. गट्टू आणि चिंकी आजी सोबत किचनची साफसफाई करत असतात. थँक्यू आजी. आई बाबा किती खुश होते आज. ते तर आहेच मुलांनो. आज कितीतरी वर्षांनी मी सुनबाईंना नाचताना बघितलंय. तिकडे आई बाबा या तिघांचं बोलणं ऐकून अतिशय खुश होत असतात. अगं एक गोष्ट म्हणायचंच विसरलो. काय? हॅपी अॅनिव्हर्सरी. माझ्या आयुष्यात येण्यासाठी थँक्यू. तुम्हालाही लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. तेवढ्यात गट्टू चिंकी ही धावत त्यांना बिलकतात. हॅपी अॅनिव्हर्सरी आई बाबा. लव्ह यू. लव्ह यू टू मुलांनो. चौघांनी एकमेकांना मिठी मारलेली असते आणि आजी दुरून सगळ्यांना पाहून हसत असते.